तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. मृदुंगाचार्य शंकरभैया घोरपडकर पुरस्कार पंडित सुरेश तळवळकर यांना प्रदान करण्यात आला. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, रोख 25,000 रुपये आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रदीप घोरपडकर उपस्थित होते. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. पुरस्कार वितरणानंतर नृत्य, वादन आणि गायन अशा संपूर्ण संगीताचा मृदुंग संकीर्तन कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी तळवळकर म्हणाले, संगीताची परंपरा प्राचीन काळापासून आहे, पण जी कलेची नवनिर्मिती करतो ती सप्तसुरांच्या पलीकडे नाही. त्यामुळे आपण केवळ रचना वेगळी करून त्याला आपल्या नावांचे लेबल देतो, परंतु भाषा बदलू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही नवनिर्मितीचे श्रेय हे परंपरेलाच द्यावे. विद्या ज्याच्याकडूनही घेता येईल त्या प्रत्येकाकडून घ्यावी. विद्या कलाकाराला जागेवर ठेवते, कारण त्या व्यक्तीला कायम जाणीव राहते की हा थेंब आहे, सागर अजून दूरच आहे. माझी पखवाज ही मूळ आवड, त्यातील कविता मला कायमच आव्हान देतात. मृदुंग हा पितासाज आहे असेही ते म्हणाले. तालासारखं कठीण वाद्यामध्ये आपण रमलं जावं, हा एक दुसरा योग. नाहीतर मी नेहमी सांगतो की स्वर कसा एकाग्रता सांगतो आणि लय हा आत्मविश्वास सांगतो. या चलत लयमध्ये मनुष्याने स्थिर होणं आणि साधनेच्या लेवलपर्यंत येणं हे फार एक कठीण असतो. पण ज्यांनी कोणी मला इथपर्यंत आणून ठेवलं, ज्या गुरुनी, त्या गुरु लोकांचा हा सन्मान आहे असं मला वाटतं मनापासून. अभ्यंकर म्हणाले, संगीताची उपासना ही नाद ब्रह्माची उपासना आहे. उपासनेसाठी आचारविचार शुद्ध असावे लागतात. त्यासाठी सदाचाराची, नीतीची बैठक हवी. ही ईश्वराचीच उपासना आहे. गुरुमुखातून मिळणारी विद्या ही खरी, परंतु आता ठिकठिकाणचे गोळा करत सगळ्याची सरमिसळ होत आहे. मात्र मूळ घराण्याची सुचिता नष्ट होऊ नये म्हणून गुरुकुलांची आवश्यकता आहे असेही त्यांनी नमूद केले. त्याच्यामध्ये नाद ब्रह्माची मी उपासना करतो असं म्हटलेलं आहे. ही नाद ब्रह्माची उपासना आहे, ही नाद ब्रह्माची साधना आहे. त्याला धर्माचं पावित्र्य आहे, त्याला धर्माचं मांगल्य आहे. उपासनेला स्वतःचा आचार तसा शुद्ध असावा लागतो. संगीताची उपासना करणारा मनुष्य हा खरोखर अंतर्बाह्य शुद्धच पाहिजे. माणसं जिथपर्यंत जाऊन पोचतात त्याच्यापेक्षा अनंतपट पुढे जाणारी माणसं आपल्याला या सृष्टीमध्ये दिसतात. त्याचं कारण असतं त्याच्या मागे सदाचाराची, नीतीची, धर्माची त्यानं बैठक लावलेली असते. आणि म्हणून ना, संगीत हे क्षेत्र असं आहे, इतकं पराकोटीचं खरं तर निर्मळ आहे. ही प्रत्यक्ष ईश्वराची आराधना आहे, ही ईश्वराची उपासना आहे. निर्वासितांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया सुरू असली तरीही भारताने निर्वासितांबाबतची ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे मत माजी परराष्ट्र राज्यमंत्री डॉक्टर शशी थरूर यांनी व्यक्त केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल एज्युकेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर थरूर लिखित पॅक्स इंडिया या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर शांब मुजुमदार यांच्या हस्ते झाले. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल A.K. सिंग, माजी राजदूत तलमीज अहमद,
सिम्बॉयसिसच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉक्टर भूषण पटवर्धन, दिलीप पाडगावकर यावेळी उपस्थित होते. डॉक्टर थरूर म्हणाले, निर्वासितांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया सुरू असली तरीही भारताने निर्वासितांबाबतची ठोस भूमिका घेतली पाहिजे. केंद्राच्या सध्याच्या भूमिकेवर मी असमाधानी असून दहशतवादाचा मुद्दा सुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर भारताने मांडला पाहिजे. देशात दहशतवादी हल्ला होऊ नये यासाठी भारताने परराष्ट्र नीतीचा अवलंब करावा. सॉफ्ट पॉवरचा देखील विचार व्हायला हवा असेही ते म्हणाले. सैन्य दलाला मिळणारी आश्वासने आणि त्यांची प्रत्यक्ष पूर्तता यातील विलंब लक्षणीय आहे असे सांगून लेफ्टनंट जनरल A.K. सिंग म्हणाले, भारतातील सैन्य दल अंतर्गत अन्यथा बाह्य स्वरूपाचे आव्हान पेलण्यास समर्थ आहे, परंतु त्याच्या सक्षमीकरणासाठी आश्वासनांची पूर्तता व्हावी. डॉक्टर मुजुमदार यांनी यावेळी प्रास्ताविक केले. समाजसेवक ॲडव्होकेट शंकरराव सूर्यवंशी यांचा अमृत महोत्सवी गौरव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे संस्थापक, कोषाध्यक्ष आणि समाजसेवक ॲडव्होकेट शंकरराव तथा आप्पासाहेब सूर्यवंशी यांचा अमृत महोत्सवी गौरव शनिवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. आप्पासाहेब सूर्यवंशी गौरव समितीचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, कार्याध्यक्ष आमदार गिरीश बापट, मोहन जोशी आणि संयोजक अंकुश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवारी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या या गौरव समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक राहणार असून माजी माहिती आयुक्त विजय कुवळेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महापौर वैशाली बनकर, थोर गणेश भक्त वसंतराव थोरात, उल्हासदादा पवार हेही उपस्थित राहणार असल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. ॲडव्होकेट सूर्यवंशी यांच्या गेल्या 6 दशकातील कामाची माहिती यावेळी देण्यात आली. सुवर्णयुग सहकारी बँक, हुजूर पागा सोसायटी, सुवर्णयुग तरुण मंडळ, कृषी आयुक्तालय, लिपिक संघटना, राज्य सरकारी कर्मचारी संघटना या संस्थांच्या पदावर काम केले असून दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने आयोजित उपक्रमांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे असे गोडसे यांनी सांगितले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष एकनाथ डोले, पुणे कॅन्टोन्मेंट विभाग प्रमुख संजय मोरे, संतोष सोनवणे, दीपक कुंजीर, राजेंद्र शेळीमकर, महेश बाबर, सागर माळकर, मुरलीधर विलकर, गणेश घोलक, रुपेश थोरात, रोहिणी कोल्हाळ आदी सहभागी झाले होते. आमदार बाबर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण येवला, अजित शिंदे, उत्तम भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना या मागण्यांचे निवेदन दिले. आरटीओच्या संगम पुलाजवळील इमारतीचे 2 मजले वाढवण्यात यावेत. महम्मदवाडी येथे कार्यालय सुरू करावे. सीएनजीचा पुरवठा सुरू करावा. कार्यालयात गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी. महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधावीत यासह विविध मागण्या करण्यात आल्या. त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील असे आश्वासन येवला यांनी दिले. नवीन कार्यालयासाठी जागेची कमतरता असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. महम्मदवाडी परिसरात परवाना कॅम्प लवकरच घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यांची निर्मिती पंप वाढवून त्यांना सुविधा रक्षण मुलांचं रक्षण नवीन आर्टो निर्मिती नवीन आर्टोची निर्मिती आर्टो सुरक्षित आर्टोचे वर्षे 2 मजले आवाज कुणाचा आवाज कुणाचा या ठिकाणी फायरची व्यवस्था या ठिकाणी फायरची व्यवस्था नागरिकांना सुविधा आर्टोची निर्मिती एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेला गिर्यारोहक सुखरूप परत येईल याची हमी देता येत नाही, असे प्रतिपादन एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांनी केले. निनाद संस्थेच्या वतीने देण्यात येणारा निनाद पुरस्कार एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केलेल्या गिरीप्रेमी संस्थेला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अनिल गानू, शुभदा जोशी, विवेक देशपांडे, अशोक कुलकर्णी, अरुण पाटील, सुनील केसरी, बाळासाहेब झांजले, उदय जोशी उपस्थित होते. एव्हरेस्टवर चढाई करणारे राहुल येलंगे, सचिन डेंग, चेतन केतकर, प्रसाद जोशी, सुरेंद्र जानिहार, भूषण हर्षे, तेकराज अधिकारी, आनंद माळी यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सुरेंद्र चव्हाण म्हणाले, एव्हरेस्टवर चढाई करणे सोपे नाही, त्याकरता प्रचंड मेहनत घ्यावी लागते. एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेला गिर्यारोहक सुखरूप परत येईल याची हमी देता येत नाही. अशा खडतर परिस्थितीत गिरीप्रेमी संस्थेच्या तरुणांनी धाडसी पाऊल उचलले. त्यामुळे सामान्यांपर्यंत गिर्यारोहकांचे कार्य पोहोचणे गरजेचे आहे. झिरपे म्हणाले, गिरीप्रेमी संस्थेने 1996, 1998 आणि 2012 मध्ये एव्हरेस्ट चढाई करता प्रयत्न केले. आर्थिक मदत गोळा करण्याचे आव्हान होते. आम्हाला धुणभांडी करणाऱ्या महिला, पेन्शन घेणारे वयोवृद्ध, कामगार यांनी निधी दिला. गिर्यारोहण हा धाडसी खेळ आहे, याचा प्रचार होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. एव्हरेस्ट मोहिमेमध्ये आलेले अनुभव, चढाई करताना केलेले प्रत्यक्ष चित्रण, मोहिमेपूर्वीची तयारी अशांची एकत्रित चित्रफीत तयार करण्यात आली आहे. या लघुपटाचे अनावरण 25 ऑगस्ट रोजी गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये होणार आहे. यावेळी नेपाळमधील शिर्पा सहभागी होणार असून मोहिमेचे अनुभव ते उपस्थितांना सांगणार आहेत. महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनच्या वतीने दहशतवाद विरोधी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 15 ऑगस्ट पासून सारसबाग येथे देण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे सरचिटणीस प्रितेश गुप्ते यांनी दिली. या प्रशिक्षणात त्रिशक्ती संस्थेचे कर्नल संभाजीराव पाटील मार्गदर्शन करणार आहेत. बॉम्बस्फोटासारख्या आपत्तींना सामोरे जाण्याकरता आणि देशविरोधी कारवाया रोखण्याकरता दहशतवाद विरोधी प्रशिक्षण मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे डॉक्टर अद्वैत देशपांडे यांनी सांगितले. या प्रशिक्षणात बॉम्ब सदृश्य वस्तू कशी ओळखायची, दहशतवादी कारवाया कशा पकडायच्या, पोलिसांना सहाय्य करण्याबाबत प्रशिक्षण दिले जाईल, असेही ते म्हणाले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.